Praxis, a NASA mission to raise planet rings. तर याच्यात नाही का प्रॅक्सिस नावाची एक नाही का मिशन आहे नासाचं. तर या नासा एक मोठी रिसर्च संघटना आहे अमेरिकन. ओके, यांनी काय करत असते की बाबा असे नवीन नवीन वर्षभरात नाही का नवीन नवीन संशोधन रिसर्च करायचे, दुसऱ्या ग्रहावर जाणे, कुठली माहिती काढणे, तिथले नवीन नवीन नाही का तिथले म्हणजे जे एलिमेंट आहेत त्या ग्रहामध्ये किंवा तिथले नाही का ते किती अंतरावर आहे, ते कशाने बनलेले आहे, त्याच्या आजूबाजूला केमिकल म्हणजे कुठल्या घटना घडतात, हे सगळं गोष्टी नाही का नासा रिसर्च करतो दरवर्षी अमेरिकन. तर आता नासा मिशन टू ग्रेज अ प्लॅनेट रिंग. द मिशन विल कन्सिस्ट ऑफ अ बायो इन्स्पायर्ड रोबोटिक एक्सप्लोरर ड्रायव्हन बाय एन AI मॉडेल. तर हे मिशन जे आहे ते बायो इन्स्पायर्ड रोबोटिक एक्सप्लोरर आहे. आता बायो इन्स्पायर्ड म्हणजे काय? आता बायो इन्स्पायर्ड या शब्दाचा अर्थ जैविकरित्या प्रेरित आहे. जैविकरित्या प्रेरित म्हणजे तिथे जे रोबोट बनवलं, कुठं त्या ग्रहाची एक पद्धतीची रिंग आहे, अशा पद्धतीचे सगळे हे ग्रह आहेत की नाही, हे 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 बारीक 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 सगळी नाही का समजा ग्रह, शनी ग्रह समजा, या ग्रहाच्या भोवती हे नासाचं यंत्र जाणार आणि या नासाच्या यंत्राच्या आणि या बाहेरच्या फक्त त्याच्यात एक पार्टिकल घेणार, त्याचं सगळं फोडणार नाही आणि त्याचा अभ्यास करायसाठी नुसता कण घेतला जातो, कण, आणि त्या कणावरून तो कसा बनला हे ते शोधल्या जातं. तर याच्यासाठी नाही का काय केलं, बायो इन्स्पायर्ड म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल बाळांनो, आपल्या याच्यात बऱ्याच गोष्टी आपण निसर्गातून नाही का प्रेरणा नाही का आपण घेतल्या आणि निसर्गातून बनवून नाही का आपण प्रेरणा घेऊन नाही का बऱ्याच वस्तू काय काय बनवलेल्या. उदाहरणार्थ असे रोबोट काही बनवले की जे इन्सेक्ट एवढे बारीक आहे, म्हणजे इन्सेक्ट सारखे छोटे, ठीक आहे. दुसरी गोष्ट जे आपण प्रेरित कोणाकडून झालो, मासा असतो की नाही, मासा, फिश, त्या फिशच्या आकाराचा आपण पाण्यात नाही का एक रोबोट आहे, म्हणजे आपण चालू शकतो. म्हणजे फिश कडून नाही का पाण्यात एखादं रोबोट कसं चालवायचं ही प्रेरणा निसर्गातल्या माशाकडून घेतली आपण. बारीक किती राहायचं तर कीटकाकडून घेतलं. त्यानंतर आकाशात आपण जे एरोप्लेन बनवले किंवा वेगवेगळे रोबोट आहेत, तर ते रोबोट बनले गेले. आपण कशानं, बर्डचं नाही का आपण काय केलेलं आहे, इन्स्पिरेशन घेतलं. हे सगळ्या मोमेंट जे आता निसर्गातल्या आणि जे आता आपण म्हणायला लागलो बायो इन्स्पायर्ड रोबोटिक एक्सप्लोरर जे रोबोट बनवलं गेलं, तर हे अशा पद्धतीचं नाही का काय केलं, तर हे निसर्गातले जे जीव हातं त्याच्यात जे गुणधर्म हातं ते गुणधर्म स्वीकारले आणि विज्ञानाचे जे शास्त्रज्ञ लोक हातं त्यांचे फिश कशी पोहते, ते बर्ड कसं किंवा इन्सेक्ट कसा नाही का मायक्रो लेवलला राहतो किंवा बर्ड कसा फ्लाय करतो, हे गुण हे मोमेंट चोरले आणि निसर्गाकडून शिकून आपण तसं एक नाही का काय केलं, रोबोट बनवलं, जेणेकरून ते गुणधर्म आम्हाला ऍक्च्युली वापरता येतील तंत्रज्ञानात. म्हणजे आपण कोणाकडून घेतो सगळं, आपण आखरे घ्यायचं, निसर्ग इतकं मोठं कोणीच नाही. नो बडी इज बिगर दॅन द नेचर. उगाच आपल्याला वाटते मी लई मोठा, किती तुम्ही, आणि त्याच्यात काय टाकलं, ड्रायव्हन बाय AI मॉडेल, म्हणजे अशा पद्धतीचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स टाकलं. माणसाची गरज नाही. चुकून तुमचा कॉन्टॅक्ट त्या शनिग्रहाच्या तिथं मशीनशी नाही तरी बी ते काय होणार, स्वतःच स्वयंचलित ऑटोनॉमस आहे की आपण आपलीच बुद्धी चालवणार. तुमची गरज नाही. त्याला वाटलं इथं घातक कण आहे, नाही घेणार तो. त्याला वाटलं मला या गोष्टीचे फोटो घ्यायचे, तो घेणार. हे कण उचलायचा मातीचा, तो घेणार. याचा अर्थ काय व्हायला लागला, ऑटोनॉमस म्हणजे तुमची माणसाची बुद्धी नाही, यंत्रच म्हणायला मी माझीच बुद्धी वापरतो. म्हणजे तुमची गरज तिथं कॉन्टॅक्ट तुटला तरी ती नाही का गरज लागणार नाही. अशा पद्धतीचं नाही का बनवून चालू आहे. आणि विल बी कॅपेबल ऑफ डायरेक्टली सॅम्पलिंग पार्टिकल्स. डायरेक्ट लगे कण त्या ग्रहाचे उचलू शकतात, डायरेक्ट प्रत्यक्षात ते कण. म्हणजे इतके दिवस आपण फोटोच काढत होतो, शनी ग्रहाचा फोटो बघितला, वाव, त्याचा दुरूनच अभ्यास आपण करत गेलो. आता काय, डायरेक्ट त्याचे कण, त्याची निर्मिती कशी, एवढं भारी पुढे चालू आहे. पण प्लॅनेटरी रिंग सिस्टेनरी समथिंग नो मिशन हॅज अटेम्प्टेड बिफोर. याच्या अगोदर असं मिशन कधीच झालं नाही. आणि ही एक प्रकारची एका उदाहरणार्थ कसं की रोबोट म्हणजे काय माहितीये का, अशा पद्धतीचं एक नाही का यंत्र आहे. जसं एखादा हुशार नाही का, समजा उदाहरण घ्या, एक राजा आहे आणि त्या राजाच्या डोक्यावर एक मुकुट आहे, समजा मुकुट, आणि त्या मुकुटाला हिरे आहेत. कल्पना काय आहेत, हिरे. तर एखाद्या माणसानं सुतानं जाऊन राजाचं, समजा एखादा प्रधान बिरबलासारखा चलाक आहे, तो राजाच्या मुकुटाला न हात लागू देता फक्त त्याच्यातला एक हिऱ्याचा नाही का कण घेतला का. अशा पद्धतीचा नासा काय करायला लागला, अख्खे तिथं नाही का ग्रह आहेत
पण सगळे ग्रह नाही घ्यायला लागलो, त्याच्यातला एक कण धक्का नाही, म्हणजे बारीक फक्त कण घ्यायचा, जेणेकरून त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. लक्ष द्यायला लागलं कसं घ्यायला लागलं. तर अशा पद्धतीचे रिसर्च चालू आहे. त्यानंतर बघा इथे काय चालू आहे की कशासाठी महत्वाचं आहे. तर फर्स्ट ऑफ इट्स काइंड डायरेक्ट सॅम्पलिंग प्लॅनेटरी रिंग पार्टिकल्स. याचा फायदा बाळांनो की प्रत्यक्षात त्या ग्रहाचा कण घेतला जाणार पार्टिकल. दुसरी गोष्ट बायो इन्स्पायर्ड रोबोटिक एक्सप्लोर डिझाइन फॉर द एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट. हे निसर्गाचा अभ्यास करून जे गुण कशात आहे, पक्ष्यात आहे, जे गुण फिश मध्ये आहे, जे गुण इन्सेक्ट मध्ये आहे, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हे बनवलेलं आहे बायो इन्स्पायर्ड. त्याच्यानंतर AI ड्राईव्ह म्हणजे माणसाची बुद्धिमत्ता नाही लागणार, तिथं जे यंत्र गेलं त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याचा अर्थ तेच नाही का चालवणार. तुम्ही इथं कनेक्शन त्याच्याशी तुटलं तुमचं त्या यंत्राशी, तरी ते स्वतःच नाही का त्यातले पार्टिकल वळणार, त्यातले फोटो काढणार, जे करायचं ते. अनलॉकिंग सिक्रेट्स टू अंडरस्टँड द ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द प्लॅनेटरी रिंग्स. म्हणजे अख्खं ते चेन आहे की नाही, अख्ख्याच्या अख्खे हे सगळे ग्रह समजा असेल, तर त्या प्रत्येक ग्रह कसा निर्माण झाला, त्याची रिंग कशी तयार झाली, त्याची साखळी कशी तयार झाली, त्याची उत्क्रांती कशी झाली, निर्माण कसा झाला, याचे बारीक बारीक हे सिक्रेट्स आता अनलॉक होणार म्हणजे उघड होणार. त्याच्यानंतर व्हाय इट मॅटर, ही महत्वाची का गोष्ट आहे, तर हेल्प्स डिकोड द केमिस्ट्री अँड स्ट्रक्चर ऑफ द रिंग पार्टिकल. आता जे केमिस्ट्रीमध्ये आपण पार्टिकल कणाची रचना पाहतो की नाही, तर त्या ग्रहांचे कण कोणत्या केमिकलनं बनलेले आहेत याचा अभ्यास करण्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यानंतर ऑफर्स क्ल्यू अबाउट द प्लॅनेटरी फ्रॉम द अर्ली सोलर सिस्टीम, पेव्स द वे ऑफ फ्युचर मिशन आईस जेम्स अँड बियॉन्ड्स. आणि हे काय भविष्याच्या नवीन जे मिशन आहे त्याच्यासाठी पहिलं पाऊल आहे. त्याच्यानंतर बघा याच याची नाही का महत्वाची काय झाली ही बातमी एवढी, ठीक आहे. ही बातमी महत्वाची होण्यामागचं कारण काय, याला ही न्यूज एवढी महत्वाची होण्यामागचं कारण नासा हॅज सिलेक्टेड प्रॅक्सिस फॉर नासा इनोव्हेटिव्ह ॲडव्हान्स कन्सेप्ट 2006 फेज फंडिंग. तर काय झालं, नासा म्हणजे काय भाई, एक राजा कल्पना करा. ती राजा काय करायला लागला, प्रधानाला म्हणायला लागला तुला नवीन संशोधन जे घ्यायचे ते मी तुला पैसे देतो. तर नासा एक प्रकारचा राजा होय, आणि ते कोणतं मिशन त्यानं दिलं, प्रॅक्सिस नावाचं मिशन. आणि ते प्रॅक्सिस नावाचं मिशन नाही का काय आहे, एक प्रकारचं नासा इनोव्हेटिव्ह ॲडव्हान्स कन्सेप्ट, NIAC म्हणजे काय, तर नासा, N म्हणजे नासा, त्याच्यानंतर इनोव्हेटिव्ह I म्हणजे, त्याच्यानंतर A म्हणजे ॲडव्हान्स आणि C म्हणजे कन्सेप्ट. याची 2026 मध्ये फेज फंडिंग पहिली आहे. इट इज द प्रपोजल ऑफ मिशन डायरेक्टली सॅम्पल पार्टिकल फ्रॉम प्लॅनेटरी रिंग सिस्टीम. तर या नासाच्या या मिशनचा मुख्य हेतू काय, तर डायरेक्ट कण उचलणे. कोणाचे, त्या ग्रहाचे. काय करणे, डायरेक्ट कण घेणे, त्याच्यावर अभ्यास करणे. समथिंग प्रिव्हियस मिशन हॅज अटेम्प्टेड. आता व्हॉट इज अ प्रॅक्सिस. प्रॅक्सिस म्हणजे नेमकं हे काय, याला प्रॅक्सिस नाव काऊन दिलं, प्रॅक्सिस नाव काऊन दिलं बघा. प्रॅक्सिस म्हणजे प्लॅनेटरी रिंग ऑटोनॉमस एक्सप्लोरेशन विथ द इन सिटू सॅम्पलिंग. आता P म्हणजे प्लॅनेटरी. प्लॅनेटरी म्हणजे प्लॅनेट जे आहे समजा तुमचं, त्याची रिंग आहे. रिंग म्हणजे अशा पद्धतीचं हे प्लॅनेट जर असेल त्याच्या बाजूला बाकी जे ग्रह आहेत ते रिंग म्हणजे तयार, ओके. आणि ते रिंग ऑटोनॉमस एक्सप्लोरेशन म्हणजे तिथं स्वयंचलित यंत्र, स्वतःच बुद्धी AI ची आहे, त्याला आपली बुद्धी नाही लागत त्या यंत्राला. तिथं ते काय करणार, एक्सप्लोरेशन म्हणजे आतमध्ये जाणार. आणि इन सिटू सॅम्पलिंगचा अर्थ थेट त्या जागेवरून कण उचलणार. इन सिटू सॅम्पलिंगचा अर्थ थेट त्या जागेवरून कण उचलणार, म्हणजे ते यंत्राच्या साहाय्याने. माणसाची गरज आहे का, नाही. त्यानंतर इट इज अ कन्सेप्ट मिशन एक्सप्लोर प्लॅनेटरी रिंग्स, कलेक्ट इन सिटू ऑन साइट, म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन नका त्या रिंगचे सॅम्पल उचलणार. आणि यूज AI पॉवर्ड बायो इन्स्पायर्ड रोबोटिक एक्सप्लोर आहे. दुसरं वेब सीरीज ऑफ सॅटर्न. येथे नाही का बघा की इन मार्च 2026 म्हणजे 2026 मध्ये जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, हे पहिलं नाव पहा, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप पहिलं नाव लक्षात ठेवा. दुसरं हबल स्पेस टेलिस्कोप. दोन हे कॅमेरे, आणि हे दोन्ही कॅमेरे एकत्र केले आणि याच्या माध्यमातून काय केलं, तुमचा जो शनिग्रह आहे त्याचा सॅटर्नचा ॲटमॉस्फिअर म्हणजे शनिग्रहाचं वातावरण काय आहे, या दोन वेब
आणि दुसरं कोण आहे हबल. हबल. हे दोन टेलिस्कोपचे नाव होतं. हे दोन ग्रह एकत्र केले आणि त्याच्या माध्यमातून शनी ग्रह पाहिला आणि अभ्यास केल्यावर कळलं की त्याचं वातावरण काय आहे, रिंग त्याची बनली कशी आणि त्याच्यानंतर रिंगचं कंपोजिशन सगळी रचना कशी आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी माहिती झालं. 2026 मध्ये ते झालं. कोणते दोन नाही का स्पेस टेलिस्कोप होतं, एक वेब नावाचं दुसरं हबल. वेब आणि कोणते दोन कॅमेरे, वेब हबल. टेलिस्कोप कोणते सॉरी, वेब आणि हबल. लक्षात ठेवायचं. याच्यातून शनी ग्रहाची नाही का सगळी रचना कळली. सॅटर्न रिंग्स आर ब्राईट बिकॉज दे आर मेड मेनली इन अ वॉटर आईस. आणि त्याच्यातून तुम्हाला असं कळलं बर्फा वॉटर आईस विच आर रिफ्लेक्ट द सनलाइट व्हेरी एफिशियंटली. आणि याच्यातून काय कळलं, जसं एखाद्यावर सूर्याचे प्रकाश जर समजा तुमच्या आरशावर पडले तर त्या आरशावरून उजेड तुमच्या डोक्यावर येते की नाही, तसं सूर्याची किरणं या शनी ग्रहावर पडली आणि त्यातली जमीन जी आहे बाळांना ते बर्फाळ आहे, कारण त्या बर्फाचा उजेड नाही का येऊ लागला. असा अभ्यास वॉटर आईस तिथं आहे. हे लक्षात आलं अभ्यासातून. त्यानंतर लक्षात घ्या, आता 3 प्रश्न तुम्हाला विचारायला लागलो. पहिला प्रश्न हा कुठला आहे, प्रॅक्सिस इज असोसिएटेड विथ, प्रॅक्सिस कशाशी संबंधित आहे, कोणती, इस्रो, नासा. 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 व्हेरी गुड. दुसरा प्रश्न आहे, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रॅक्सिस मिशन इज, प्राथमिक उद्देश काय या प्रॅक्सिस नावाचं मिशन आहे, याचा हेतू मुख्य काय, कलेक्शन इन सिटू सॅम्पल्स फ्रॉम द प्लॅनेट. कोणता आहे, बी. कलेक्ट इन सिटू सॅम्पल्स फ्रॉम द प्लॅनेटरी रिंग, की त्या रिंगच्या ग्रहाच्या वरचे डायरेक्ट गणन घेण्याची त्याचा हेतू आहे. ठीक आहे. आणि तिसरा प्रश्न काय आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. NISC मी वाचलं होतं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस कम्युनिकेशन, नासा इन्व्हेटिव्ह ॲडव्हान्स कन्सेप्ट. त्यानंतर न्यू इंटरनॅशनल एरोस्पेस काउन्सिल आणि नॅशनल इंटिग्रेटेड एरोनॉमी सेंटर. तर NISC चा काय होते, नासा इन्व्हेटिव्ह. N म्हणजे नासा, I म्हणजे त्यानंतर A म्हणजे ॲडव्हान्स आणि C म्हणजे कन्सेप्ट. तर नासा इन्व्हेटिव्ह ॲडव्हान्स कन्सेप्ट हे निॲकचा अर्थ. लक्षात घ्यायला लागलं, निॲक म्हणजे काय, नासा इन्व्हेटिव्ह ॲडव्हान्स कन्सेप्ट. ओके.